बीड जिल्ह्यातील प्रत्येक खातं कोळून प्यायलेल्या अविनाश पाठकला आता ईडीच्या बेड्या पडणार आहे. पदोन्नती होत होत अविनाश पाठक जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचला. अर्थातच राजकारण्यांचा आशीर्वाद, गुन्हेगारांचा वरदहस्त यामुळं अविनाश पाठक हा सोकावलेला प्रशासकीय अधिकारी बीड कारागृहामध्ये सध्या आराम घेतोय. आता प्रश्न काय आहे की धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी बरंच बळ दिलं, वाल्मिक कराडने त्याच्या अँटी चेंबर मध्ये बसून बरंच बळ दिलं, अशी चर्चा, राजकीय आरोप वगैरे वगैरे भरपूर असं काही झालेलं आहे. आता 241 कोटींच्या भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी ईडीची एंट्री झालेली आहे आणि या संदर्भात अमोल मुळे या दिव्य मराठीच्या पत्रकाराने एक जबरदस्त अशी बातमी दिलेली आहे. त्याविषयी आपण बिनधास्तपणे चर्चा करणार आहोत, एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, अविनाश पाठक लातूरला त्याच्या घरामध्ये ज्या वेळेला साखर झोपेमध्ये होता त्यावेळेला त्याला अटक झाली. त्याची झोप उडालेली आहे, पण पठ्ठ्याने जामिनासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ म्हणजे औरंगाबाद खंडपीठाकडे त्यांनी जामिनासाठी पुन्हा एकदा अर्ज केलेला आहे. अनेक घोटाळे त्याच्या नावावर, म्हणजे तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांनी अविनाश पाठकला धारेवर धरलं होतं. अनेक प्रकरणामध्ये धारेवर धरलं होतं. जसं आमदार सुरेश धस यांनी आरोप केलेले प्रचंड, सार्वजनिक बांधकाम खात्याने किती 73 कोटी रुपयाचं कसं बोगस बिल काढलं, अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम खातं वगैरे हे जे सगळं आहे ते लक्षात घेता जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत जी काही कामं दिली गेली, कंत्राटदाराच्या घशामध्ये ती सगळी ओतली गेली, कंत्राटदारांचे गळे दाबले, जवळपास 50% कमिशन सगळ्या लोकप्रतिनिधींनी हाणलं त्याच्यामध्ये. हे कसं, आणि विशेषतः धनंजय मुंडे हे टार्गेट काय झालेलं आहे ती भरपूर चर्चा महाराष्ट्राने ऐकलेली आहे. आता हे जे मूळ प्रकरण आहे ज्यामुळं अविनाश पाठक जेलमध्ये आहे आणि जेलमध्येच राहणार याची अधिक शक्यता आहे. आता हा जो घोटाळा आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमिनी सरकार अधिग्रहित करते, भूसंपादित करतं आणि मावेजा देतं संबंधित शेतमालकांना किंवा ज्यांच्या जमिनी असतील त्यांना. अविनाश पाठकला ही सगळी शासकीय पद्धत अगदी तोंडपाठ. पाठक मुळातच हुशार. आकडा आकडा कसा मोकळा आकडा कसा मोठा करायचा, छोटा करायचा याचं सगळं भान अविनाश पाठक. मग त्यांनी संगणक वगैरे ते सगळं स्वतःसाठी वापरलं, घरचे लॅपटॉप वापरले, फोन केले, सगळं स्वतःच सगळं केलं आणि SITच्या ते लक्षात आलं की हे सगळे जे ना तारखा, याचं बोलणं, याचं स्वाक्षरी सगळ्या जुळत आहेत. त्यामुळं अविनाश पाठकला उचला, त्याप्रमाणे उचललं गेलं. आता ईडीची एंट्री झालेली आहे. मग जिथे मूळ 68 कोटी रुपयांचा मोबदला थेट 310 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला, ज्यातून 241 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर टाकण्याचा प्रयत्न झाला. यापैकी 73 कोटी रुपये प्रत्यक्षात वितरित करण्यात आले. या प्रकरणी सुरुवातीला 10 जणांवर गुन्हा नोंद झाला होता. 5 वकील, 2 महसूल सहाय्यक आणि 3 कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश होता. मग हे सगळं घडवताना आपण कलेक्टर आहोत, आपलं कोण बालबाका करणार आहे आणि आपल्याला राजकारण्यांचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे काही बिनधास्त राहायचंय एवढंच अविनाश पाठकला समजत होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी हा उद्योग केलेला. आता या चोरीमध्ये तो पकडला गेलेला आहे. बाकीचे किती चोऱ्या केल्या असतील याचा हिशोबच करता येणार नाही. पाठकची बुद्धी म्हणजे जिल्हा परिषदेचा CEO असताना काय केलेलं आहे, वेगवेगळ्या खात्यांमध्ये असताना काय केलेलं आहे, पुरवठा अधिकारी असताना काय केलेलं आहे, प्रचंड म्हणजे प्रत्येकाला कसा वाटा दिला
की तो अधिकारी ना लोकप्रतिनिधींच्या गळ्यातला ताईत बनतो. मग तू खा आणि आम्हालाही खाऊ दे. त्याच्यामुळे हापापाचा माल गपापा. हे बीड जिल्ह्यात नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडे म्हणतात ते बरोबर आहे, बीडला एकट्याला कशाला बदनाम करता, सगळ्याच जिल्ह्यामध्ये चालू आहे. नाही कोण म्हणतंय, पूर्ण महाराष्ट्रातच चालू आहे. जिथं कंत्राटदारांची संघटना महाराष्ट्र पातळीवर अधिवेशन घेते, त्या अधिवेशनामध्ये सांगते की जवळपास 54% आम्हाला कसे वाटप करावे लागतात, आमदार खासदाराला किती द्यावे लागतात, अधिकाऱ्यांना किती द्यावे लागतात. मग त्याला बीड कशाला अपवाद राहील? सगळे आणि पुन्हा आरोपांचे बॉम्बगळे एकमेकावर टाकायला मोकळे. हे सगळं चाललेलं आहे. आणि याला कोण पाठीराखा आहे? हे आकाचे आका, आकाचे आका कोण आका आहेत हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? बरं, इतके मोठे नुसते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. राजकीय आरोप आहे, त्याच्याकडे काय एवढं बघायचं? राजकारणामध्ये कसं सगळं क्षम्य आहे. त्याच्यामुळे एकमेकांवर किती चिखलफेक केला त्याची काही नोंद घेतली जाणार नाही. पण अविनाश पाठक सारखा एक अधिकारी जो आता ईडीचा फास त्याच्या भोवती गुंडाळला जाणार आहे. मग आता मी एकटाच नव्हतो, हे बाकीचे कर्मचारी होते इथपर्यंत ठीक आहे, त्यांनी सांगणार. पण ज्या वेळेला फास लागेल त्यावेळेला मनी लॉन्ड्रिंग वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये तो राजकारण्यांची नावं घेणार का? म्हणजे आपल्या गळ्यापर्यंत ज्या वेळेला येतं, जीव गुदमरायला लागतो, त्यावेळेला नावं घेतली जातात. तर अविनाश पाठक आता कोणाची नावं घेणार? त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातले तमाम राजकारणी लोकप्रतिनिधी हे धास्तावलेले आहेत. आणि याची चर्चा बीडवासियांमध्ये आहे की आता पाठकने काय केलं पाहिजे, की ज्यांनी पोचलं, वाढवलं, सांभाळलं, अँटी चेंबरमध्ये सांभाळलं, घरी सांभाळलं, इकडं सांभाळलं, तिकडं सांभाळलं. नाही म्हणायला पाठक पठ्ठ्या काय करायचा, की तात्पुरती वाळू चोरी आहे, इकडं तिकडं काय असेल ते कारवाई करायचा. जसं वर राज्य सरकारने सुनावलं की आता ही मोहीम करा, महसूल खात्याने सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तो नाटक करायचं. ते सगळं झालं, पण मूळ हात म्हणजे जर लोकप्रतिनिधी लुटत आहे तर आपण कशाला गप्प बसायचं, असं म्हणून जे लुटण्याचा जो प्रकार आहे हा मावेच्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आता टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या या घटनेकडे, या गुन्ह्याकडे त्याचं जर पाहायचं तर दिव्य मराठीने 3 गोष्टी प्रामुख्याने स्पष्ट विचारलेल्या आहेत. त्याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. 6 मिसिंग फाईल्स गेल्या कुठे हा प्रश्न अनुत्तरित आहे या प्रकरणात, म्हणजे मावेच्या प्रकरणात. या प्रकरणात 154 फाईल्सपैकी 148च फाईल महसूल विभागाकडून पोलिसांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे महसूल विभागाच्या चौकशी अहवालात 154 फाईल तपासल्याचा उल्लेख आहे. तक्रारीतही तसाच उल्लेख आहे. चौकशी समितीने 154 फाईल तपासल्या होत्या, तर त्यातील 6 फाईल्स गेल्या कुठे हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिसांनी महसूल विभागाला पत्र देऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. आता दुसरा मुद्दा, माजी जिल्हाधिकारी पाठक सध्या बीडच्या कारागृहात आहे. या प्रकरणात अटक माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक सध्या बीड कारागृहात. बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. सध्या यावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी म्हणजे आज सरकारी पक्षाकडून काही युक्तिवाद केला गेला होता. आज गुरुवारी पुन्हा जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता 48 दिवसात सह्या, एकाच दिवशी 50 आदेश काढले. या मावेच्या घोटाळ्यातील आदेशावर सह्या 1 मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025 या काळातील आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी अविनाश पाठक यांची बीडहून मुंबई येथे बदली झाली. त्यानंतर हा घोटाळा केला गेला. 17 एप्रिल 2025 या एकाच दिवशी तब्बल 50 आदेश काढले गेले होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणजे सध्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना या आदेशाबाबत शंका आल्याने त्यांनी अपर जिल्हाधिकारी यांची चौकशी समिती नियुक्ती केली व नंतर हा मावेचा घोटाळा समोर आलेला आहे. आता ईडीने सक्त वसुली न्यायालय, संचालनालय, त्याच्यानंतर त्याला काही इंग्लिशमध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट,
आता एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कसं आहे की राजकारण्याच्या हातातलं मोठं हत्यार आहे. पूर्ण भारतामध्ये काय चाललेलं आहे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि आता अधिकारी आहे, कुणी राजकीय व्यक्ती नाही आहे. त्याच्यामुळं कसं याला आवडायचं. पण त्याला आवडल्यानंतर त्यांनी जर चुकून आपलं नाव घेतलं तर करायचं काय, याची धास्ती भालाभाल्यांना आहे इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.